शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे मोसंबीवरील कीड आणि त्याचं व्यवस्थापन। फळ पीक शेतकरी घेतो ते आर्थिक नफा मिळवण्यासाठी, गुणवत्तापूर्ण फळं बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा। पण मोसंबीच्या बाबतीत मात्र बऱ्याचदा ही अपेक्षा पूर्ण होत नाही। बाजारभाव मिळत नाही कारण गुणवत्ता हवी तशी नसते आणि त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात। यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण कृषी विज्ञान केंद्र जालना इथे पीक संरक्षण या विषयामधले विषय विशेषज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी यांना कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सर, सर्वात प्रथम मोसंबी या पिकाची आपण आपल्या शेतकऱ्यांना थोडक्यात ओळख करून देऊया। महाराष्ट्रामध्ये नेमकी कुठे होतात ही फळं आणि त्याच्या जाती कुठल्या असतात याबद्दल सांगा। महाराष्ट्रामध्ये जसे विदर्भ भाग हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच प्रकारे मराठवाडा भाग हा मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे मोसंबीचे पीक घेतलं जातं आणि मोसंबीचे ही जी पीक आहे त्याच्यामध्ये न्यूसेलर आणि सातगोडी अशा दोन जातीचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आलेले आहेत। आणि मागच्या गेल्या 20 वर्षापासून न्यूसेलर ही जात मोठ्या प्रमाणात लागवड होती, तो काही वर्षापासून 5-6 वर्षापासून सातगोडी सारख्या नवीन जातीची लागवड सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी करत आहेत। बरं, या पिकाच्या नेमक्या गरजा काय असतात? म्हणजे माती कशी हवी, हवामान कसं हवं त्याबद्दल सांगा। मोसंबीच्या पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन, पाण्याचा निचरा झाली पाहिजे अशी जमीन त्या ठिकाणी गरजेची आहे। त्यासोबत जमिनीमध्ये मातीमध्ये मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ते 10% कमी असावं तर आपल्याला जास्त काळपर्यंत मोसंबीचं फळपीक त्या ठिकाणी टिकवता येईल। अशा प्रकारच्या दोन बाबी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्यासोबतच 26 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येईल। अशा प्रकारचं वातावरण आणि जमीन जर असेल तर त्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे मोसंबीचं पीक घेऊ शकतो, उत्पादन त्या ठिकाणी चांगलं घेऊ शकतो। रसदार छान फळं जर दरवर्षी आपल्याला मिळवायची असतील तर अर्थातच त्यांचं रोगांपासून, किडींपासून रक्षण करणं फारच गरजेचं आहे। मोसंबी पिकाला त्रास देणाऱ्या नेमक्या किडी कोणत्या आहेत, कोणते रोग आहेत त्याबद्दल सांगा। मोसंबीची लागवड शेतकरी मोठ्या आशेने त्या ठिकाणी करत असतो आणि जास्त कालावधीपर्यंत फळं आपल्याला मिळावेत या अनुषंगाने त्या ठिकाणी जपणूक व्यवस्थापन करत असतो। पण या मोसंबीच्या पिकावरती रोपवाटिकेपासून तर फळ काढणीपर्यंत विविध किडी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो। या किडी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट येते, फळाच्या गुणवत्तेमध्ये घट येते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होते। मोसंबीच्या पिकावरती रोपवाटिकेपासून ते फळ काढणीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला सिट्रस सिला असेल, फळातील रस शोषण करणारा पतंग असेल, काळी माशी असेल, पांढरी माशी असेल, अशा विविध रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, किडीचा प्रादुर्भाव होत असतो। त्यासोबतच डिंक्यासारखा रोग असेल, मुळकूज असेल, बुडकूज असेल, अशा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव या मोसंबी पिकावर होतो। त्यासोबत सिट्रस ग्रीनिंग असेल, टिस्टीचा व्हायरस असेल, अशा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो। वातावरणातील तापमान आणि आर्द्रता यानुसार किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक होतो, पण तो नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्या ठिकाणी सोसावं लागतं। म्हणून या किडी रोगाचं व्यवस्थापन वेळेवर जर केलं तर निश्चित आपल्याला नुकसान कमी करून उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते। म्हणून वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं आहे। बरोबर, वातावरणातले बदल आणि आर्द्रता जास्त असेल तर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो। पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही असे घटक आहेत का की ज्यामुळे मोसंबीची ही बाग या प्रादुर्भावाला बळी पडू शकते? शेतकऱ्यांच्याकडनं काही चुका होतात का त्याबद्दल सांगा। मोसंबीच्या बागेमध्ये सुरुवातीपासून फळं आपल्याला मिळत नाहीत, पण पहिल्या 4 वर्षामध्ये जी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जे आंतरपीक पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। जी उंच पिकं मोसंबीच्या मध्ये घेऊ नये, पण तो शेतकरी मोठ्या प्रमाणात उंच पिकं सुद्धा ज्वारीसारखं पीक असेल, असे पिकं, मक्यासारखं पीक असेल, असे पिकं घेतल्यामुळं मोसंबीचा ऱ्हास त्या ठिकाणी होतो आणि पाहिजे त्या प्रमाणात पाणी न दिल्यामुळं किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी मोसंबीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि मोसंबीचं आयुष्य त्या ठिकाणी कमी होतं। म्हणून व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थित केलं पाहिजे। त्यासोबत आंतरमशागत करताना खोडाला आणि मुळाला इजा होऊ नये
ही काळजी जर घेतली तर निश्चित आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करता येईल. म्हणून आपण सुरुवातीपासून व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. निश्चितच कोळशी हा एक रोग मोसंबीच्या बागेच्या बाबतीत फारच सामान्यतः पाहिला जातो, तर त्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना सांगूया की त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. मोसंबीमध्ये शेतकऱ्यांच्या शब्दामध्ये आपल्याला कोळशी हे नाव त्याला दिलेलं आहे, पण ते एक प्रकारची काळी माशी हा कीटक आहे. त्याची पिले आणि प्रौढ पानाच्या खालच्या भागात राहून रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यानंतर ही कीड आपल्या अंगातून मधासारखा एक चिकट द्रव बाहेर टाकते आणि या चिकट द्रवावरती काळ्या बुरशीची वाढ होते. त्याच्यामुळे पूर्ण बाग काळीशार दिसायला लागते. म्हणून अशा प्रकारचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे की कोळशी रोग आपल्याकडे आला. पण तो हा कोळशी रोग नसून एक प्रकारच्या किडीने स्थिरवलेला त्या ठिकाणी रस आहे आणि त्या रसावरती काळ्या बुरशीची वाढ झालेली आहे. अशा प्रकारची काळी माशामुळे हे कोळशी आपल्याकडे आलेली आहे आणि कोळशीमुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी बंद होती. रस शोषण केल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळाची गळ त्या ठिकाणी होती आणि पिले 5 ते 10 पिले प्रति वर्ग सेंटीमीटर किंवा 50 ते 100 प्रथम अवस्थेतील किडी प्रति पान जर आढळली त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण 2.2% कमी होतं आणि योग्य फळधारणेसाठी 2.2% नत्राचं प्रमाण जास्त असेल तर मोसंबीच्या बागेला फळं मोठ्या प्रमाणात लागतात. आणि म्हणून कोळशीसारखा रोग असेल किंवा काळी माशी असेल त्याचं व्यवस्थित आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. या काळी माशीच्या वर्षभरात 3 पिढ्या तयार होतात. आंब्या बहारामध्ये 1 पिढी तयार होती, मृग बहारामध्ये 1 पिढी तयार होती आणि हस्तबहारामध्ये 1 पिढी तयार होती. ही पिढी तयार होत असताना आंब्या बहारामध्ये 105 दिवसाचा कालावधी ही कीड त्या ठिकाणी घेत असते. मृग बहारामध्ये 120 दिवसाचा कालावधी लागतो, हस्तबहारामध्ये 135 दिवसाचा कालावधी लागतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बहारामध्ये वेगवेगळा कालावधी या किडीसाठी लागत असतो. पण ह्या ज्या किडी आहेत, जे काळी माशी आहे त्याचं प्रथम अवस्था आणि द्वितीय अवस्था जी आहे ती कीटकनाशकाला बळी पडत असते. म्हणून त्यावेळेस फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणून फवारणी करत असताना 50% अंडी उबण्याची अवस्था यावेळेस जर आपण फवारणी केली तर निश्चित काळ्या माशीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतं. म्हणून या काळी माशीच्या नियंत्रणासाठी बाजारामध्ये जे उपलब्ध कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये ॲसिफॅट नावाचं कीटकनाशक आहे. 0.8 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी आपल्याला करता येईल किंवा डायमेथॉडसारखं कीटकनाशक आहे ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली तर निश्चित आपल्याला जे कोळशीसारखा रोग आपण म्हणतोय किंवा कोळशी रोगाला जो कारणीभूत घटक आहे काळी माशी त्याचं आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. रस शोषणारा पतंग सुद्धा मोसंबीच्या बागेसाठी खूप घातक ठरतो, तर त्याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. रस शोषण करणारा पतंग जो आहे तो पतंग आंब्या बहारामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो आणि ह्या किडीमुळं 30 ते 40% शेतकऱ्यांचं बागेचं नुकसान त्या ठिकाणी होतो. आणि या किडीचं वैशिष्ट्य आहे या किडीची सर्व अवस्था जी अंडी अवस्था आहे, अळी अवस्था आहे, कोश अवस्था ह्या अवस्था कुठेही मोसंबीमध्ये येत नाहीत. फक्त जी पतंग अवस्था आहे ती पतंग अवस्थाच फक्त मोसंबीमध्ये येते. म्हणून जी अंडी आहे, अळी आहे, कोश आहे या पतंगाचा ज्याला आपण डास म्हणतो या डासाचा हे गुळवेल वासनांवरती तयार होतात. आणि जी पतंग अवस्था आहे ती पतंग अवस्था फक्त मोसंबीच्या बागेमध्ये येते आणि मोसंबीच्या बागेमध्ये ज्यावेळेस फळं आहेत 25% फळं पिकत आहेत अशा वेळेस हा पतंग बागेमध्ये येतो, सालीला छिद्र त्या ठिकाणी करतो आणि सालीच्या छिद्रामध्ये सोंड खुपसून त्या ठिकाणी रस ओढण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे ह्या छिद्रामध्ये बुरशीचा शिरकाव होऊन जीवाणूचा शिरकाव होऊन ते फळ सडायला लागतं आणि पक्व होण्या अगोदर ते फळ गळायला लागतं. अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात ह्या डासामुळं किंवा फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे नुकसान त्या ठिकाणी 30 ते 40% नुकसान शेतकऱ्याला पाहायला मिळतं. अशा मोसंबीतील रस शोषण करणारा जो पतंग आहे त्याचं व्यवस्थापन त्याचा जीवनक्रम सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जी अंडी अवस्था आहे ती 4 दिवस आहे, अळी अवस्था 12 ते 17 दिवस आहे, कोश अवस्था 13 ते 18 दिवस आहे आणि पतंग अवस्था 4 दिवस आहे. अशा विविध अवस्थेतून ही कीड जात असते. म्हणून ह्याचं एकच पर्याय न वापरता आपल्याला एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्याचं गरजेचं आहे. कारण पतंगाचा अवस्था फक्त मोसंबीवर येत असते, तिन्ही अवस्था ह्या इतर तणावरती त्या ठिकाणी होत असतात. म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जी मोसंबीच्या झाडाखाली फळं पडलेली आहेत ती फळं ही मोसंबीच्या बागेमध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या पतंगाला आकर्षित करत असतात त्या डासाला. म्हणून जी काही फळं गळालेली आहेत पडलेली आहेत ते गोळा करणे आणि मातीमध्ये दाबून नष्ट करणं गरजेचं आहे. त्यासोबतच ह्या किडीच्या अवस्था ह्या गुळवेल आणि वासनवेलवरती तयार होत असतात. म्हणून बागेमध्ये गुळवेल आणि वासनवेल असतील तर त्या तणाचा नाश करावा. बागेभोवती जी बांधावरती तण आहेत त्या तणावरती कीटकनाशकाचा वापर करावा. त्यासोबतच
ही जी डास आहे किंवा रस शोषण करणारा पतंग आहे हा निशाचर आहे, रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह असतो आणि त्या फळातील रस हे रात्रीच्या वेळेस शोषत असतो. मग रात्रीच्या वेळेस जर आपण प्रकाश सापळा लावला त्या प्रकाश सापळ्यामध्ये डास आकर्षित होतील आणि त्याचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणून अशा प्रकारचा प्रकाश सापळा 200 वॅटचा बल्ब लावा, त्याच्या खालच्या बाजूला आपण रॉकेल पाणी मिश्रित भांडं ठेवा, म्हणजे ते पतंग त्या ठिकाणी आकर्षित होऊन आपल्याला मारता येतील. त्यासोबतच विषाची आम्हीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. अशा प्रकारे 2 लिटर पाणी घ्या, 200 ग्रॅम गूळ घ्या, फळाचा रस टाका त्याच्यामध्ये आणि 20 मिली कुठलंही एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये टाका. असे आमिष जर आपण तयार केले, द्रावण जर तयार केलं आणि रुंद तोंडाच्या बॉटलमध्ये टाकून ते जर बॉटल्स आपण बागेमध्ये टांगल्या तर अशा प्रकारचा डास त्या ठिकाणी रस शोषण करण्यासाठी येईल आणि त्याचं नियंत्रण होईल. म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणालात सुरुवातीलाच की रोप अगदी रोपवाटिकेपासून या सगळ्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. तर त्या टप्प्यांपासूनच आपली बाग जास्त सक्षम होईल, जास्त प्रतिकारक्षम होईल, यासाठी काही खबरदारी शेतकरी बांधव घेऊ शकतात का? पुढच्या काही आपण रोगांकडे बघणार आहोतच, पण या मुद्द्यावर आपल्याला थोडा प्रकाश टाकायला हवा. रोपवाटिकेमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून फायटोप्थोरासारखा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि रोपवाटिकेमध्ये रोपावरती अशा प्रकारच्या या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं मुळकूज असेल, बुडकूज असेल किंवा डॅम्पिंग ऑफ असेल, अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं रोपवाटिकेमध्ये रोप पिवळं पडायला लागतं आणि त्या ठिकाणी मुळाची वाढ कमी होते आणि त्या ठिकाणी फांदी वाळायला लागते किंवा रोप वाळायला लागतं. अशा प्रकारचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आपल्याला रोपं तयार करत असताना ती काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, तरच आपण रोगमुक्त रोपं आपल्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी देता येईल. म्हणून आपण रोपवाटिकेमध्ये सर्वात काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. बरं, कोळी कीड जी आहे ती सुद्धा मोसंबी फळासाठी फारच नुकसान करणारी असते, तर त्याचं नियंत्रण कसं करायचं, त्याच्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे? कोळी ह्या कीटकाचा प्रादुर्भाव गेल्या 6 ते 7 वर्षापासून मोसंबीमध्ये याला सुरुवात झालेला आहे आणि ह्याचा वर्षभर ही कीड सक्रिय असते, परंतु त्यातल्या त्यात ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मोसंबीवरती पाहायला मिळतो आणि ह्याच्यामध्ये पानातील आणि फळातील रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यामुळं पानावरती फळावरती एक प्रकारचा राख शिंपडल्यासारखं किंवा धुळकट रंग त्या ठिकाणी येतो आणि फळं काळे पडतात. अशा प्रकारचा प्रादुर्भाव जास्त असेल तर फळावरती एक प्रकारचा चंदेरी करड्या रंगाचा डाग त्या ठिकाणी पडतो आणि जसजशी फळं वाढायला लागतील तसं त्याच्यावरला डाग कमी होतो. पण तो पक्व फळावरती जर या किडीचा हल्ला झाला, प्रादुर्भाव झाला, तर जी काही चंदेरी डागं पडलेले आहेत, करडे डागं पडलेले आहेत, ते डाग नाहीसा होत नाही, फळाची प्रत खराब होते, गुणवत्ता खराब होते आणि बाजारभाव पाहिजे तसा मिळत नाही आहे आणि फळाची चवसुद्धा बदलते. अशा प्रकारचा कोळी किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. आता खोडाची साल खाणारी अळी आणि सायला या 2 किडींबद्दल आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा की त्यांचा मुकाबला कसा करायचा. खोडाची साल खाणारी अळी आणि सायला दोन्ही महत्त्वाचे किडे आहेत आणि जी खोडाची साल खाणारी जी अळी आहे, ज्या ठिकाणची बाग दुर्लक्षित आहे, ज्या ठिकाणी लक्ष जास्त दिलं जात नाही, अस्वच्छ बाग आहे, त्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात खोडाची साल खाणारी अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तो जो मादी पतंग आहे, तो मादी पतंग त्या सालीवरती, त्या फांदीवरती, खोडावरती अंडी त्या ठिकाणी टाकतो आणि या अंडीतून 8 ते 15 दिवसात अळी बाहेर पडते त्या अंडीतून आणि ती अळी सप्टेंबर महिन्यापर्यंत सालीवरती उपजीविका करते आणि सप्टेंबरच्या नंतर ती 2 फांदीच्या बेचक्यामध्ये छिद्र तयार करते आणि छिद्रामध्ये त्या ठिकाणी दिवसभर विश्रांती करते, रात्रीच्या वेळेस परत सालीवरती उपजीविका करते. अशा प्रकारचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी खोडाची साल खाणाऱ्या अळीचा होतो. म्हणून याच्या व्यवस्थापनासाठी जी काही प्रादुर्भावग्रस्त फांदी आहे, खोड आहे, छिद्र ज्या ठिकाणी झालेलं आहे, त्या ठिकाणी जाळे तयार होतात. ते जाळे आपल्याला दूर करावेत, त्याचा नाश करावा आणि ज्या ठिकाणी छिद्र पडलेलं आहे त्या छिद्रामध्ये डायक्लोरोवासारखं कीटकनाशक किंवा पेट्रोल असेल यासारखं इंजेक्शनद्वारे किंवा एखाद्या पिचकारीनं ते द्रावण जर आपण त्या छिद्रामध्ये टाकलं आणि छिद्र चिखलानं किंवा मातीनं बंद केलं तर फ्युमिगेशन आतमध्ये होईल आणि अळी गुदमरून आतमध्ये मरण पावल. अशा प्रकारची व्यवस्था आपण जर केली तर निश्चित खोडाची साल खाणाऱ्या अळीचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल. त्यासोबतच जी साल खात आहे अळी, त्या सालीवर सुद्धा डायक्लोरोसारख्या कीटकनाशकाचा
शिडकाव करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात असताना शेतकऱ्यांना आपल्या मोसंबी बागेची काळजी योग्य पद्धतीने घेण्यासाठी आणि या किडींच्या प्रादुर्भावापासून त्याचं रक्षण करण्यासाठी काय मार्गदर्शन कराल, काय टिप्स द्याल? मोसंबीचं बाग जास्त आयुष्य आपल्याला टिकवण्यासाठी, फळं घेण्यासाठी आपल्याला मोसंबीची रोपवाटिकेतून रोपं घेत असताना आपल्याला रोगमुक्त रोपवाटिकेतून रोपं आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ज्या जमिनीमध्ये रोपं आपल्याला लावायची, जी बाग आपल्याला 20 वर्षापर्यंत ठेवायची, त्याचं माती परीक्षण करूनच त्याच्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण किती आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो का, हे पाहूनच आपण त्या ठिकाणी त्याची लागवड करावी. आणि रोपं निवडत असताना 9 इंचावर डोळा बांधलेला त्या ठिकाणी आहे का, असेच आपल्याला रोपं आपल्याला त्या ठिकाणी जर घेतले तर निश्चित आपल्याला चांगले रोपं आणि ती बाग आपल्याला जास्त आयुष्य आपल्याला टिकवता येईल आणि उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. अशा प्रकारचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मंडळी, सरांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. रोग ओळखायचा कसा, त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, या सगळ्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. ते लक्षात ठेवा, त्यावर अंमलबजावणी करा आणि आपल्या मोसंबी बागेची अगदी मनापासून काळजी घ्या. म्हणजे नफा तर मिळेलच आणि रसरशीत गोमटी फळं सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचवता येतील. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढी छान माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.